नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर घरच्यांना गाजराचा हलवा खावासा वाटला होता. मग काय बाजारात गेलेच होते. तर बाजारातून 1 किलो गाजर आणले. म्हटलं ते काही सुकण्यापेक्षा मस्त मस्त ताजे ताजे आहेत गाजरं, तर त्याचा हलवा लगेच बनवून टाकावा. तर आज स्वयंपाक पण सोपाच होता. मिसळ बनवायची होती. मग काय मिसळला एवढा वेळ लागत नाही. मग काय सगळं मिसळची आधी तयारी करून घेतली. मिसळ शिजायला टाकली, कांदा लिंबू वगैरे मिरची वगैरे तळून घेतली आणि मग शिजता शिजता गाजरही किसून घेतले. मग गाजर किसून घेतली. मस्त अशी लाल लाल गाजर होती. मस्त गाजरचा हलवा म्हटला आता मस्तच होणार आहे, कलर वगैरे येणार आहे. मग सगळे गाजर किसून घेतली आणि मग तूप वगैरे टाकून, हे मी घरीच बनवलेलं तूप आहे. मी 1 लिटर दूध आणते विकत आणि त्याची साई झाल्याच्या नंतर 5-6 दिवसांनी साई ठेवते आणि मग तूप बनवते मी. आठवड्याभराचं किंवा 5-6 दिवसांचं जसं मला वेळ भेटेल तसे त्या दुधाची मी साई बनवते. आणि मग मस्त अशी साईपासून दूध पण तयार होतं, कारण आता थंडी आहे त्यामुळे साई पण खूप छान येते आहे आणि मग त्याचं तूप पण मस्तच होतं. आणि घरच्या तुपाशिवाय काय, पण घरचं तूप खूपच छान लागते. मग गाजरचा हलवा बनवायला घेतला. आणि खरं तर शेती कामामुळं सकाळचं वेळ भेटत नाही काय बनवायला. सकाळी फक्त स्वयंपाक झाला की आपण शेतात जावं लागतं. त्यामुळं मला असं काही बनवायचं जर असेल तर मग मला संध्याकाळीच बनवायला लागतं. म्हणजे गाजरचा हलवा झाला वगैरे असं काही नवीन बनवायचं असेल तर मग मला संध्याकाळीच बनवायला लागतं. मग थोडं गाजर शिजत आल्याच्यानंतर मी त्याच्यात साखर वगैरे टाकली. जास्त गोड नाही बनवला, कारण की बाबांना आमच्या थोडी शुगर आहे त्यामुळं जास्त नाही बनवलं गोड. मग वेलची वगैरे टाकली मस्तपैकी. असं झाला गाजराचा हलवा. आणि मी ड्रायफ्रूट वगैरे पण नाही टाकले, कारण वयस्कर